ठाण्यामध्ये संततधार पाऊस सुरू, हवामान विभागाकडून आज ठाण्यामध्ये ऑरेंज अलर्ट। मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांचा पाणीसाठा वाढला, 7 धरणांमध्ये मिळून 58.13% इतका पाणीसाठा उपलब्ध। रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्याला जोडणारा रघुवीर घाटामधला रस्ता खचला, रस्त्याला भलं मोठं भगदाड, साताऱ्यातील 40 गावांचा संपर्क तुटण्याची भीती। लोणावळ्यामध्ये ढगफुटीसारखा पाऊस, रस्त्यांना नद्यांचं स्वरूप, पाण्यामधून वाट काढत असताना नागरिकांची कसरत। खडकवासला धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस, मुठा नदीच्या पात्रामध्ये 9416 क्युसेक्सनं विसर्ग सुरू, नदीकाठावरच्या लोकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस, राधानगरी धरण सध्या 92% भरलं, उद्या धरणाचे स्वयंचलित दरवाजे उघडले जाणार, त्यामुळे पंचगंगेच्या पाण्याच्या पातळीमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता। कोल्हापूर शहरामधून शियाई गावाकडे जाणाऱ्या मार्गावरती पाणीच पाणी, पंचगंगा नदीच्या पुराचं पाणी रस्त्यावरती आल्यामुळे वाहतूक बंद। आंबोली घाटामध्ये दाट धुक्याची चादर, रिमझिम पाऊस, आल्हाददायक वातावरणाची पर्यटकांना भुरळ। मुसळधार पावसामुळे रायगड जिल्ह्यामधल्या रोहा शहरामधल्या कुंडलिका नदीने इशाऱ्याची पातळी ओलांडली, नदी किनाऱ्यावरच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। मध्य प्रदेश आणि गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रामध्ये पाऊस, बावनथडीच्या बपेरा पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या 2 राज्यांना जोडणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद। अर्थसंकल्पाच्या विरोधामध्ये संसदेच्या पायऱ्यांवरती इंडी आघाडीचं आंदोलन, अर्थसंकल्पामध्ये इतर राज्यांवरती अन्याय झाल्याचा आरोप। बजेटमधल्या तरतुदीच्या विरोधामध्ये इंडी आघाडीचं संसद भवनाच्या बाहेर आंदोलन, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचा आंदोलनामध्ये सहभाग। उद्धव ठाकरे आदित्य ठाकरेंवरती खोटे आरोप करण्यास फडणवीसांचा दबाव, माजी गृहमंत्री अनिल देशमुखांचा फडणवीसांवरती गंभीर आरोप, खोटं बोलणार नाही असं मी स्पष्ट सांगितलं, अनिल देशमुखांचा दावा। शिवसेना फोडली म्हणून एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद मिळालं, खासदार संजय राऊत यांची टीका। देवेंद्र फडणवीस हे अमित शहांच्या मनातील मुख्यमंत्री कधीही नव्हते, संजय राऊतांचा दावा। महाराष्ट्रावरती अन्याय झालेला आहे, महाराष्ट्र सतत देशाला देत आला, देशाचं पोट भरत आला, महाराष्ट्र दिल्ली आणि त्यांच्या चमचे मंडळाने कंगाल केला, संजय राऊतांचा गंभीर आरोप। फडणवीसांच्या भेटीआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली अमित शहा यांची भेट, विधानसभा निवडणुकीच्या तयारीबद्दल चर्चा करण्यासाठी भेट झाल्याची माहिती आहे। पूजा केडकरांच्या आईवडिलांचा कागदोपत्रीच काडीमोड, एबीपी माझाच्या हाती पुरावे, नॉन क्रिमिलियरचा लाभ घेण्यासाठी घटस्फोटाचा बनाव। पूजा केडकरला खोटं अपंगत्वाचं प्रमाणपत्र देणाऱ्यांचे धाबे दणाणले, पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून डॉक्टरांसह पूजाला मदत करणाऱ्या प्रत्येकाच्या चौकशीचे आदेश, तसंच खोटं प्रमाणपत्र देणारं रॅकेट उघडकीस आणण्याच्या सूचना। वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा केडकर नॉट रिचेबल, पुणे पोलिसांनी 2 वेळा नोटीस देऊनही पूजा केडकर गैरहजर, दिल्लीमध्ये गुन्हा दाखल झाल्यामुळे अटकेच्या भीतीनं केडकर नॉट रिचेबल असल्याची माहिती आहे। उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघाच्या निकालावरती सुनावणी घ्यायला नकार, रवींद्र वायकर यांच्या विजयाला भरत शहा यांचं आव्हान, मतमोजणी केंद्रावरती गैरप्रकार, निकालाला स्थगिती द्या, याचिकेमधून मागणी। सरकारचा खुर्ची टिकाव संकल्प, सामनामधून टीका, सर्वात मोठे करदाते राज्य असणं हा महाराष्ट्राचा दोष काय आहे, सामनामधून सवाल। कॅबिनेट बैठकीमध्ये विकासाच्या निधीवरून मंत्री गिरीश महाजन आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यामध्ये वाद, ग्रामविकास विभागाला जास्त निधी द्या, महाजनांची मागणी, निधी कुठून आणू, आता जमिनी विकायच्या का, अजित पवारांचा सवाल। शिंदे गट आणि अजित पवार गटातील आमदारांच्या अपात्रतेबद्दलची सुनावणी पुढील आठवड्यामध्ये होण्याची शक्यता, शिवसेना राष्ट्रवादीच्या याचिकांची सुप्रीम कोर्टाकडून गंभीर दखल। वंचित बहुजन आघाडीची 25 जुलैपासून राज्यभरामध्ये आरक्षण बचाव यात्रा, यात्रेसाठी शरद पवार, छगन भुजबळ, पंकजा मुंडे यांच्यासह अनेक नेत्यांना निमंत्रण। मनोज जरांगे उपोषण स्थगित करणार, सलाईनवरती पडून राहण्यापेक्षा उपोषण न केलेलं बरं, मनोज जरांगेंचं वक्तव्य, मागण्या मान्य करण्यासाठी जरांगेंकडून सरकारला 13 ऑगस्टपर्यंतचा वेळ। कुलाब्यातील एका चौकाचं लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक असं नामकरण करा, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पालिका आयुक्तांना निर्देश। कोटी टोल नाक्यावरती आंदोलन केल्याप्रकरणी ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवरती गुन्हा दाखल, 3 माजी आमदार, जिल्हाप्रमुख, महानगर प्रमुखांसह 200 ते 250 कार्यकर्त्यांवरती घोटी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा।
नाशिक पोलिसांचा भोंगळ कारभार. घोटी टोल नाक्यावरील आंदोलनाच्या प्रकरणी शिवसेनेच्या दिवंगत महिला पदाधिकारी शोभाताई मगर यांच्या नावाने गुन्हा दाखल. परंतु शोभाताईंचा 2023 मध्येच मृत्यू झाल्याचं ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. म्हाडाकडून सुरू असलेल्या पात्रता निश्चिती अभियानासाठी आतापर्यंत गिरणी कामगारांकडून तब्बल 1,11,976 अर्ज सादर. त्यापैकी 98,508 कामगार हे घरांसाठी पात्र. महारेरामध्ये रिक्त पदं भरा. उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस. रिक्त पदं वेळेवरती न भरल्यामुळे कामं ठप्प झाल्याची वकिलांची माहिती. घोडबंदर मार्गावरील वाहतुकीमध्ये उद्यापासून 11 ऑगस्टपर्यंत बदल. कासार-वडवली भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या निर्माणाचं काम सुरू. या कामासाठी दररोज रात्री 12:15 ते पहाटे 4 या कालावधीमध्ये वाहतुकीत बदल राहणार. मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणाची सुनावणी निर्णायक टप्प्यावर. NIA कोर्टामध्ये आजपासून होणार अंतिम युक्तिवाद. 16 वर्षांच्या नंतर खटल्याची सुनावणी अंतिम टप्प्यात. पुण्याच्या भोरमधल्या नर्हे गावामध्ये भात लावणी करताना एकापाठोपाठ 6 ट्रॅक्टर चिखलामध्ये रुतले. हे 6 ट्रॅक्टर्स बाहेर काढण्यासाठी आणखी 4 ट्रॅक्टर्स बोलावले. नाशिकच्या चांदवडमध्ये हमाल मापारी कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावरती मोठमोठे खड्डे. संतप्त नागरिकांचा रस्त्यावरती पडलेल्या खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करून गांधीगिरी आंदोलन. रस्ता तातडीनं दुरुस्त करण्याची मागणी. महिला T20 आशिया चषक स्पर्धेतील 10व्या सामन्यामध्ये नेपाळचा धुव्वा उडवत भारतीय संघाचा विजय. शेफाली वर्माने 48 चेंडूमध्ये 81 धावांची खेळी रचत विजयाचा पाया रचला.